हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज होता शनिवार. तर जवळच एक मारुतीचं मंदिर आहे, तिथं आम्ही निघालेलो. आणि जाताना तर काही ट्रॅफिक नव्हतं जास्त, पण येताना खूप ट्रॅफिक मिळालं आम्हाला. आणि मग त्या मंदिरात आम्ही फायनली पोहोचलो. तर त्या मंदिरात अशी मारुतीची खूप मोठी मूर्ती आहे आणि खूप छान आहे मंदिर. तिथं तिथं त्याच्यानंतर इथं शनिदेवाची पण मूर्ती आहे, हनुमानाची पण एक मूर्ती आहे आणि हनुमानाचं असं प्रचंड मोठं एक असं मूर्ती आहे. त्याच्यानंतर इथं बरेचसे छोटे छोटे असे ठिकाण आहेत देवाचे, गणपती आहे, बाकी सगळं आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी आणि त्याच्यानंतर इथं आमची एक पार्टी होती, त्या पार्टीसाठी गेलेलो. तर हे पार्टीचं लोकेशन आहे आणि तिथं एक जिम पण होती. तर ही अशी सगळी अरेंजमेंट होती. तिथे बरेचसेच काही काही खायला पदार्थ होते. त्यातलं मी भेळ आणि ते पापडी चाट घेतलेलं आणि त्याच्यानंतर ते खूप छान होतं, यमी होतं. त्याच्यानंतर तिथं साईडलाच पूल होता आणि ही माझी मुलगी घाबरते पूलमध्ये जायला. पहिलं ती खूप घाबरत होती, नंतर तिला खूप समजावलं की सगळे लहान मुलं जात आहेत, तू जा वगैरे, मजा येईल. मग त्याच्यानंतर ती अशी साईडला बसून फक्त पाण्यात पाय घालून बसलेली. पण तिची एक्साइटमेंट काल रात्रीपासून होती की मी स्विमिंग पूलमध्ये जाणार, मी स्विम करणार, हे करणार. पण तिथं गेल्यावर ती काहीच करत नव्हती. ते खूप प्रयत्नानंतर ती ते पाण्यात पाय घालून बसलेली. पण बाकीच्या सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि खूप छान होतं ते लोकेशन. खूप मजा आली. तिथं बरेचसे बाकी सगळे प्रोग्राम पण होते. तिथं साईडला लेमन अँड स्पून गेम चाललेला, किड्ससाठी पण होता, अडल्टसाठी पण होता आणि गाण्याचा प्रोग्राम पण होता तिथं. तर तो पण आम्ही एन्जॉय केला, तुम्ही पण एन्जॉय करा. तर इथे असे लोक डान्स पण करत होते, खूप एन्जॉय करत होते, मनापासून सगळे नाचत वगैरे होते. आणि गाणी पण खूप छान होती, अरेंजमेंट पण खूप छान होती. त्याच्यानंतर इथं मिसळपाव आणि शिरा आणि चहा किंवा कॉफी असं त्यांनी अरेंज केलेलं, खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर मग अजून एकदा मग आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. त्याच्यानंतर तेव्हा माझ्या मुलीची पूर्णपणे भीती गेलेली, कारण तिचे पप्पा पण स्विमिंग पूलमध्ये गेलेले आणि तर त्यांनी खूप एन्जॉय केलं स्विमिंग पूलमध्ये. आणि नंतर माझी मुलगी अजिबात घाबरत नव्हती पूलमध्ये जायला, पाण्यामध्ये जायला. आधी तर पाण्यामध्ये जाण्यासाठी ती खूप म्हणजे खूप घाबरत होती आणि त्याच्यानंतर स्वतः असं ती ट्राय करत होती पोहण्यासाठी आणि तिचे पप्पा तिला शिकवत होते. आणि त्याच्यानंतर मग पावसाचं वातावरण झालं.